2. राजकीय शिक्षणाचे बाळकडू. शाहिस्ते खानासारखा मातब्बर सरदार आणि प्रत्यक्ष औरंगजेबाचा मामा शिवाजी महाराजांकडून बोटे तुटून पराभूत होऊन परत आला. त्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने शिवबांविरुद्ध अनेक हिकमती चालविल्या होत्या, पण यश म्हणून येईना. अखेर बादशहाने मातब्बर रजपूत सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर सुमारे 3 लाख फौज देऊन शिवरायांची नामोनिशाणी मागे राहणार नाही अशी योजना करून त्यांना पाठविले. असे म्हणतात की कोटीचंडीचे प्रचंड अनुष्ठान करून हा देवीभक्त दुसऱ्या एका देवीभक्ताचा नाश करायला निघाला होता. ही विशाल सेना मजल दरमजल करीत पुरंदरच्या पायथ्याशी येऊन पोहोचली. तेथे त्यांची छावणी पडली. शिवरायांना पेचात धरून त्यांनी मध्यरात्री त्यांना बोलणी करण्यासाठी छावणीत बोलावले. सारे डावपेच लक्षात घेऊन महाराज सावधपणे छावणीत उपस्थित झाले. पुरंदरचा सुप्रसिद्ध तह याच ठिकाणी झाला. तहानुसार महाराजांना 23 किल्ले तात्काळ मोगलांच्या स्वाधीन करायचे होते. ते प्रत्यक्ष त्यांच्या हाती पडेपर्यंत शंभूराजे ओलीस म्हणून त्यांच्या छावणीत ठेवायचे होते. त्यानुसार शंभूराजे आणि त्यांच्यासोबत सरनौबत नेताजी पालकर, काही घोडदळ व पायदळ यांच्यासह 18 जून 1665 रोजी डेरे दाखल झाले. त्यांची छावणीत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. 8 वर्षाचे शंभूराजे बादशहाचे शाही मेहमान झाले. त्यांची सुटका लवकर व्हावी म्हणून 2 दिवसांतच महाराजांनी किल्ले त्यांच्या स्वाधीन केले. किल्ले ताब्यात मिळताच शंभूराजे आणि सरनौबत यांची मुक्तता करण्यात आली. तथापि त्याच तहानुसार शंभूराजे यांनी पंचहजारी मनसबदार म्हणून नेमणूक स्वीकारण्याचे ठरले होते. ती मनसबदारी शंभूराजांच्या नावे बहाल करणारे शाही फरमान 22 सप्टेंबर 1665 रोजी मिर्झा राजे यांच्या छावणीत येऊन धडकले. ते स्वीकारण्यासाठी शंभूराजांना स्वतःला येणे आवश्यक होते. इतकेच नाही तर ते फरमान स्वीकारण्याची काही शाही पद्धत होती. बक्षी जानी बेग यांनी शाही पद्धत शंभूराजांना समजावून दिली. त्यानुसार शाही फरमानाचा स्वीकार शंभूराजांनी केला. शंभूराजांवर मिर्झा राजे निहायत खुश झाले आणि त्यांनी एक सालंकृत हत्ती आणि जरीचा पोशाख त्यांना भेट दिला. तीर्थरूपांच्या राजकारणानुसार सारे काही शंभूराजांचे चालू होते. तहाच्या पुढील अटीनुसार शिवाजी महाराजांनी शंभूराजांसह बादशहा औरंगजेब यांच्या भेटीसाठी आग्र्यास जाण्याचेही ठरले होते. औरंगजेबासारख्या पाताळयंत्री, विश्वासघातकी, धर्मवेड्या बादशहाच्या राजधानीत शिरून सही सलामत परत येणे म्हणजे मगरीच्या कराल दाढेतून सुटका करून घेणे होय, हे महाराज जाणत होते. महाराष्ट्रापासून शेकडो मैल दूर, जिथली भाषा, समाज, संस्कृती सारे काही वेगळे, तेथे जायचे म्हणजे हे धर्मसंकटच होते. तरीही जगदंबेवर भार टाकून निघण्याचा महाराजांनी निश्चय केला. 5 मार्च 1666 फाल्गुन शुद्ध 9 शके 1587 या सुमुहूर्तावर मातोश्री जिजाऊ साहेबांच्या पाया पडून स्वराज्याचा कारभार त्यांच्या हाती सोपवून 700 घोडेस्वार आणि 4000 पायदळ बरोबर घेऊन 2 पालख्यात दोघे बसून आग्र्याकडे निघाले. सामानाचे उंट, बैल, वंजारी आणि छावण्याचे साहित्य असा लवाजमा आग्र्याकडे जाण्यासाठी निघाला. 9 वर्षाचे शंभूराजे हे सारे पाहत होते, अनुभवित होते. 67 दिवसांचा प्रदीर्घ प्रवास, मजल दरमजल करीत, क्वचित विश्रांती घेत घेत हा सारा लवाजमा 11 मे 1666 रोजी आग्र्याच्या सीमेवर पोहोचला. 11 मे हा औरंगजेबाचा 50वा जन्मदिवस होता. आपल्या पित्याला शहाजहान बादशहाला तुरुंगात टाकून औरंगजेब बादशाह झाला होता. तो नुकताच आग्र्याला मृत्यू पावला होता. म्हणून बादशहाने आपला वाढदिवसाचा दरबार आग्र्यात भरविण्याचे ठरविले होते. शाही वैभवाचा झगमगाट त्याला जगाला दाखवायचा होता. सर्व मांडलिक राजे, सरदार, दरकदार, मोठे मोठे अधिकारी त्याने दरबारात आमंत्रित केले होते. याच दरबारात शिवाजी महाराजांना शंभूराजांच्यासह उपस्थित राहणे आवश्यक करण्यात आले होते. महाराजांचा भव्य लवाजमा पाहण्यासाठी वाटेत सर्वत्रच खूप गर्दी होत असे. त्या शिस्तबद्ध मिरवणुकीत 2 पालख्या हा मुख्य आकर्षणाचा विषय होता. एकीत होते शिवाजीराजे तर दुसरीत शंभूराजे. दोन्ही अपूर्व देखणी, तेजस्वी व्यक्तिमत्वे. सारा लवाजमा त्या रात्री आग्र्याच्या सीमेवर थांबला. 11 मे 2066 सकाळी लवकरच दरबारात जाण्याची सर्व सिद्धता झाली. रामसिंगचा मुन्सी गिरधरलाल महाराजांच्या मुक्कामी आला आणि त्याने दरबारात वेळेवर पोहोचण्यासाठी पालखीतून न येता घोड्यावर स्वार होऊन निघण्याची सूचना केली.
सारा लवाजमा बाजूला ठेवून महाराज आणि शंभूराजे घोड्यावर स्वार झाले. रस्त्यावरील गर्दीतून मार्ग काढीत दोघेही दरबाराकडे निघाले. बरोबर गिरधारी लाल होताच महाराजांना सामान्य स्वाराप्रमाणे लगबगीने घोड्यावरून जावे लागले. दरबाराचे वैभव, सर्वत्र हिरवे झेंडे, नौबत, कर्णे, शिंगे यांचा गजर, उत्तम उत्तम कपडे घातलेले दरबाराकडे जाणारे मानकरी, ऐश्वर्याने भरलेला बाजार सारेच शंभूराजांना चकित करीत होते. दुपारी 12:30-1 वाजण्याचा सुमार असावा. आग्र्यातील भयानक उन्हाळा भाजून काढीत होता. धूळ प्रचंड उडत होती. अपमानाचा अंगार मनाला जाळीत होता. महाराष्ट्राचा सिंह आग्र्याच्या भर रस्त्यातून घोड्यावरून चालला होता. त्याची तिथल्या उष्ट्या अन्नावर पोसलेल्या बैलांना तमान होती. दिवान-ई-आम आणि दिवान-ई-खास चे दोन्ही दरबार संपवून बादशहाचा शाही दरबार घुसलखान्यात भरला होता. समोर उंच आसनावर बादशाह लोडाला टेकून बसलेला. त्याच्या पुढे शहजादे आणि वजीर आणि त्यानंतर वेगवेगळ्या एकामागे एका ओळीत आपापल्या अधिकारानुसार आदबीने उभे राहिलेले सरदार. दरबारात प्रवेश करताच महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. एका सामान्य 5000 सरदारापेक्षा महाराजांना तेथे वेगळे स्थान नव्हते. महाराजांनी मार खाऊन पळालेले सरदारही महाराजांच्या पुढे उभे होते. दरबारातील रिवाजाप्रमाणे महाराजांनी नजर निसारचे द्रव्य बादशाह पुढे अर्पण केले. तसे शंभूराजांनी सुद्धा केले, पण त्यांच्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. हेतुपूर्वक त्याची उपेक्षा चालली होती. मानाचा बिडा महाराजांना देण्यात आला, पण मानाची वस्त्रे त्यांना वगळून बाकीच्यांना देण्यात आली. पदोपदी होणाऱ्या अपमानांमुळे महाराजांच्या मनातील ज्वालामुखी उफाळून निघाला. आतापर्यंत राखलेला संयम महाराजांनी झुगारून दिला. आपली फसवणूक झाली असून हेतुपूर्वक आपला इथे बोलावून अपमान करण्यात आला आहे हे लक्षात घेऊन महाराज ताड निघाले आणि मागच्या एका खांबाजवळ जमिनीवर बसले. बादशाह हादरला. त्याने रामसिंगाला सांगितले की शिवाजीची समजूत काढ, पण तो जवळ येताच महाराज कडाडले. तू मला ओळखतोस? तुझा बाप मला ओळखतो. तुझा बादशहाला सुद्धा मी कोण आहे हे माहीत आहे. मला रांगेत उभे करावे असा मी माणूस आहे? हे सर्व त्या दरबाराला विलक्षण होते. बादशहाच्या सूचनेवरून समजूत घालण्यासाठी आकिल खान, मुखलिस खान इत्यादी हस्तक मानाची वस्त्रे घेऊन महाराजांच्या जवळ आले. महाराज पुन्हा गरजले, चाहे मेरा सिर काट कर ले जाओ, मैं बादशाह जी की हजूरी नहीं चाहता. शेवटी रामसिंगाने बादशहाच्या आज्ञेनुसार महाराजांना त्यांच्या मुक्कामाच्या सराईत नेले. आज शंभूराजांना शिवरायांच्या स्वाभिमानाचा आणि निर्भयतेचा प्रत्यय आला. लाळ घोटे सरदार दरकदारांपेक्षा आपली स्वाभिमानी जातकुळी कशी अगदी वेगळी आहे हे शंभूराजांना जाणवले. नव्हे आज त्यांना स्वाभिमानाचा आणि निर्भयतेचा आपल्या तीर्थरूपांकडून वस्तुपाठ मिळाला. सायंकाळी महाराजांना भेटून रामसिंगाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या दिवशी दरबारात येण्यास सुचविले. महाराजांनी शंभूराजांना पाठविले, पण स्वतः पुन्हा दरबारात गेले नाहीत. बादशहाने शंभूराजांचा सन्मान केला. रत्नजडित कट्यार आणि मोत्यांचा कंठा त्यांना भेट म्हणून दिला. मानाची वस्त्रे दिली. शंभूराजे रोज सकाळ संध्याकाळ दरबारात जात. महाराज येत नाहीत याचा बादशहाला मनातून राग होता. अखेर दिनांक 25 मे 1666 रोजी बादशहाने शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले. 1000 सैनिकांसह फौलाद खान त्यांच्यावर नजर ठेवून होता.